आज के पहले दिन के खेल में। आप देख रहे हैं इस समय सुमित मात्रे ट्रॉफी 2025 शिवसेना युवा सेना काल्हेर और बंद्रा मारुति काल्हेर का ये शानदार टूर्नामेंट। काल्हेर की A1 जोड़ी तूफान पाटिल और स्वप्निल पाटिल, इनकी कड़ी मेहनत, उनके सहयोगियों की कड़ी मेहनत है इस टूर्नामेंट के लिए। सलामी बल्लेबाज क्रीज की तरफ बढ़ते हुए नंदन पाटिल और उनके साथ कामेश। नंदन के लिए इनाम है लगातार 3 चौके और लगातार 3 छक्कों के लिए विवेक नाइक कारिवली, इनकी ओर से 3000 रुपयों का कैश प्राइज। हालांकि सुभाष, नंदन का ये रिकॉर्ड कई बार हम देख चुके हैं कि 6 गेंदों पर 6 चौके भी लगाए उन्होंने, और पावर प्ले में तो बहुत ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं। ये पावर प्ले का ओवर कितनी गेंदें नंदन पाटिल खेलेंगे, इस पर भी इस मैच में कितने रन्स बन सकते हैं वो शायद निर्भर कर रहा है। अगदी बरोबर, घरचं मैदान आहे. खरं तर पहिल्याच सामन्यामध्ये तो अपयशी ठरला होता. आता त्यानंतर चांगली कामगिरी नक्कीच त्याच्या संघाने करून इथपर्यंत मजल मारलेली आहे आणि हा सामना खरं तर दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. कारण हा सामना जो संघ जिंकेल तो खाली हात तर जाणार नाही, एका ट्रॉफीचा नक्कीच तो मानकरी नक्कीच बनेल. बड़ा मैच है। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय बंद्रा मारुति काल्हेर टीम का, और काल्हेर टीम का तो घरेलू मैदान है। इस मैदान पर किस तरह से खेलना है, कैसे फैसले लेने हैं, कैप्टन को भी अच्छी तरह से पता है। और सबसे अच्छी बात कि टॉस उनके पक्ष में रहा है, लेकिन खाली टॉस की वजह से आप मैच नहीं जीतते हो, आपको अच्छा खेल भी पेश करना पड़ता है। सामने अच्छी टीम है। आई वज्रेश्वरी निम्बवली पहला ओवर लेकर गेंदबाज नीलेश तैयार होते हुए, पिछले मैच में कमाल की गेंदबाजी की थी। पहली गेंद फुल लेंथ थोड़ा दूर रखा, ड्राइव किया, लेकिन ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, और बढ़िया फील्डिंग। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी काफ़ी तेज़ झपटे थे गेंद पर, जिस वजह से कोई रन लेने का मौका नहीं वहाँ पर नंदन के पास। डॉट बॉल के साथ शुरुआत। नक्कीच आपण पाहतोय चांगली सुरुवात निलेशच्या करताना, पहिल्या चेंडू निर्धाव हाताळताना तो पाहायला मिळतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालेलं आहे. इस बार निकल के मारा है, कमाल का शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 6 रन। मामा ओरिजिनल किंग मेकर ओरिजिनल। बोलते हुए नंदन पाटिल, कदमों का इस्तेमाल किया था, थोड़ी सी चहलकदमी की और बराबर फुल पर लेकर मिड ऑफ के ऊपर से उठाकर खेला था। टाइमिंग इतनी बेहतरीन थी कि गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाकर गिरी है, काफी दूर। नक्कीच पावलांचा चांगला वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. पहिला वार नंदन पाटिलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नंदन पहले मैच में 0 पर आउट हुए थे, लेकिन दूसरे मैच में 36 रनों की शानदार पारी खेली थी, मैन ऑफ द मैच रहे थे। फिर से कदमों का इस्तेमाल, इस बार मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में है, लेकिन फील्डर थोड़े से दूर रह गए। वहां पर कैचिंग पोजीशन में कवर पॉइंट पर खिलाड़ी नहीं थे, नहीं तो काम तमाम हो सकता था नंदन का। इनफील्ड को क्लियर करने का इरादा था, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। सिंगल मिला है, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ बंद्रा मारुति काल्हेर टीम का 7 रन बिना किसी नुकसान के। सायंकाळच्या सत्रामधील हा सामना आपण बघतोय काल्हेर विपक्ष निंबवली या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ निलेश पहिले षटक बदलतोय. दाहिने से जाते हुए ओवर द विकेट, इस बार अक्रॉस द लाइन, अच्छा शॉट, फील्डर काफी दूर नजर आते हुए काउ कॉर्नर की दिशा में, और 2 खिलाड़ियों के बीच में से निकल गई है गेंद। रोकने का प्रयास जरूर हुआ था, लेकिन विफल, और 4 रन। कामेश अक्रॉस द लाइन खेला था, लेकिन अच्छा प्लेसमेंट, डीप में जो 2 खिलाड़ी थे उनके बीच में से गैप ढूंढा। और ये कमजोर गेंद थी, पूरा फायदा नहीं उठा पाए। बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, और यहाँ पर एक चीकी सिंगल कंप्लीट करते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। अभी भी 1 गेंद इस ओवर में शेष है, और सुभाष अच्छी शुरुआत मानी जा सकती है बंद्रा मारुति काल्हेर के लिए। अगदी बरोबर, जी सुरुवात आवश्यक हवी होती ती सुरुवात दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी काल्हेर संघाला करून दिलेली आहे.
नंदन पाटील वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतात, तर दुसरा बदल कामेश पाटील वैयक्तिक 5 या धावसंख्येवर सध्या फलंदाजी करत आहे. दो बड़े हिट्स आए हैं, एक छक्का और एक चौका. नीलेश चाहेंगे कि इस आखिरी गेंद पर विकेट चटकाए. पिछले मैच में 2 सफलताएं प्राप्त की थी, सिर्फ 7 रन दिए थे, लेकिन इस मैच में विकेट लेस. बाहरी किनारा, 1 रन और मिलेगा और इसके साथ ही ओवर की समाप्ति. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. बंद्रा मारुती काल्हेर 13 धावा आपण पाहतोय. बिनबाद काल्हेर संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आणि कुठल्या प्रकारचा विकेट काल्हेर संघाने गमावलेला नाही. 10 विकेट शेष आहेत. इथून अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न काल्हेर संघाचा नक्कीच असणार आहे. और वैसे बल्लेबाजी भी काफ़ी मजबूत है बंद्रा मारुति काल्हेर के पास. ये बात अलग है कि इस सीज़न में प्रदर्शन उतना अच्छा नहीं हुआ है टीम का. सुबह कप्तान वही चर्चा कर रहे थे टॉस के दौरान, लेकिन आज प्रदर्शन अच्छा किया है. अभी तक जो पहले 2 मैचेस खेले हैं दोनों जीते हैं. इस मैच में भी शुरुआत अच्छी है, लेकिन क्रिकेट में अक्सर हम देखते हैं कि शुरुआत से ज़्यादा अंत देखा जाता है कि अंत किसका भला होता है, अंत कौन अच्छा करता है. और आखिरकार जीत सबसे महत्वपूर्ण है. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच काल्हेर संघासाठी ही एक चांगली संधी म्हणता येईल शेवट गोड करण्याचा या सीझनचा. नेवर लेकर दीपेश तैयार होते हुए. एक और दाहिने हाथ के मध्यम गति के तेज गेंदबाज. पहले ओवर में नीलेश को हमने देखा, उनके पास भी ज़्यादा रफ्तार नहीं, और दीपेश भी बहुत ज़्यादा एक्सप्रेस गेंदबाजी तो नहीं करते हैं, लेकिन अपने मर्यादाओं में रहते हुए अच्छी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. नीलेश, दीपेश, राजा गुलवी. बॉलिंग अटैक अच्छा है और पिछला मैच तो गेंदबाजी के बलबूते पर ही जीता है आई वज्रेश्वरी निंबौली टीम ने. आज के दिन का ये अंतिम मुकाबला, टॉप 3 में पहुंचने के लिए ये संघर्ष है बंद्रा मारुति काल्हेर और आई वज्रेश्वरी निंबौली के बीच में. दीपेश मुंडोरा एंड से शॉट ऑफ लेंथ. ओ गजब का शॉट, लेकिन फील्डर है पीछे. ओहो, पॉइंट के ऊपर से, डीप पॉइंट के ऊपर से 6 रन. क्या बात है. नंदन ह्याच्यावर ने दिया था, बैकफुट पर जाते हुए उस गेंद पर जोरदार स्लैश लगाया है. और ये जोखिम भरा स्ट्रोक जरूर था क्योंकि डीप पॉइंट पर फील्डर बाउंड्री पर मौजूद थे, लेकिन नंदन की टाइमिंग गजब की और पर्याप्त एलिवेशन भी प्राप्त किया उन्होंने फील्डर को क्लियर करते हुए. दूसरा सिक्सर नंदन पाटिल के बल्ले से. रन संख्या उछलती हुई 19 बिना किसी नुकसान के. अगदी करण तिथे सज्ज होताना त्याच्या डोक्यावरून 6 रन वसूल करताना नंदन पाटील. दीपेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस, इस बार स्विच इट करने का प्रयास, गेंद बल्ले पर ले नहीं पाए, लेकिन नो बॉल है. बीमर ओवर वेस्ट हाई फुल टॉस. दबाव में नजर आते हुए गेंदबाज दीपेश. आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. नक्कीच आपण पाहतोय या पंचांचा इशारा देखील येतोय. दडपणाखाली गोलंदाज दीपेश पाहायला मिळतोय. अनुशासन दिखाना होगा दीपेश को गेंदबाजी में. फ्रीड गेंद, एक और फुल टॉस, इस बार स्विंग कर दिया है ऑन साइड में, डीप स्क्वायर लेग की दिशा में. फील्डर जज करते हुए, ओहो जबरदस्त कैच. एक ही हाथ से गेंद को कैच किया है, लेकिन फील्डर को पता है कि ये जश्न मनाने का समय नहीं है क्योंकि ये फ्रीड गेंद है, विकेट मिलेगा नहीं. 2 रन कंप्लीट. स्ट्राइक अभी भी नंदन के पास. रन संख्या 22 बिना किसी नुकसान के. डबल 2 22 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट काल्हेर संघाकडून पाहायला मिळते. अगदी स्वप्नवत सुरुवात दोन्ही सलामीच्या फलंदाजाने करून दिली. खास करून नंदन पाटील आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कोई भी टीम चाहती है कि नंदन की पीठ जल्द से जल्द देखी जाए, नहीं तो ये गेंदबाजी अटैक को उध्वस्त कर देते हैं. इस समय 16 पर बैटिंग करते हुए नंदन. स्विच हिट, ये दूसरी बार कोशिश की है उन्होंने. अच्छी लेन पर रखी हुई गेंद थी, थोड़ा जल्दी खेल बैठे ऐसे लगा. बीट हुए नंदन पाटिल. वापसी करते हुए यहाँ पर दीपेश. अभी भी इस ओवर में 3 गेंदें शेष है. स्कोर रुका हुआ है काल्हेर टीम का 22 रन बिना किसी नुकसान के. पहले विकेट की तलाश में इस समय टीम निंबौली. इस बार ड्राइव किया हवा में और बढ़िया कैच कवर्स में. खूबसूरत कैच और नंदन पाटिल आउट. नंदन पाटीलच्या रूपाने खूप मोठा हादरा म्हणता येईल काल्हेर संघाला. मात्र कौतुक करावं लागेल कव्हर रिझनच्या क्षेत्ररक्षकाचं, ज्याप्रमाणे त्याने हा झेल तिथे पकडलेला आहे.
आणि नंदन पाटील अखेर बाद होताना आपण पाहतोय कुमार याने तो झेल पकडला होता. फुल टॉस बनी थी गेंद और नंदन थोड़ा और मुझे लगता है कि सामने की तरफ खेलना चाहते थे, वो एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ड्राइव करना चाहते थे. कवर में खिलाड़ी मौजूद थे, सीधे फील्डर के पास चली गई गेंद. नीचे रख नहीं पाए थे अपने शॉट को और गैप में भी नहीं खेल पाए. थोड़े से निराश ज़रूर रहेंगे नंदन. हालांकि शुरुआत अच्छी दिलाई उन्होंने काले टीम को, लेकिन एक लंबी पारी खेलने का मौका था उनके पास. और जिस गेंद पर आउट हुए हैं उसको देखते हुए और ज़्यादा निराश हो सकते हैं, क्योंकि फुल टॉस पर कैच आउट हुए हैं. पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए गेंदबाज दीपेश. एक गया तो दुसरा आया. नंदन पाटील बाद झाल्यानंतर सुनील पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज पहले मैच में सुबह के सत्र में बल्ला बोला था सुनील पाटिल का. प्रणय पाटिल ने उस मैच में ज़बरदस्त बैटिंग की थी. कामेश 5 पर है, सुनील पाटिल नए बल्लेबाज. 22 रन 1 विकेट के नुकसान पर इस समय बंद्रा मारुति काल्लेर. अगली गेंद राउंड द विकेट. आते ही उछाल दिया है गेंद को. ऊंचाई तो है स्ट्रोक में, क्या दूरी मिलेगी? जी हाँ, मिल गई. 6 रन. उंचच उंच आणि लांबच लांब, उंची जास्त आणि लांबी देखील जास्त पाहायला मिळते. स्वर्गीय यमुना बालाराम माली स्टँडला अभिवादन देणारा षटकार आपण बघतोय या फलंदाज सुनील पाटीलच्या बॅटमधून. ऑन साइड में कहीं ना कहीं हवाएं भी बह रही है और उसको भी देखते हुए वन डाउन बल्लेबाजी के लिए आए हैं सुनील पाटिल. हालांकि 4-4 ओवर का मैच है और मुझे लगता है कि ये पोजीशन उनके लिए ठीक है. ये सिचुएशन देखते हुए एक तो फ्लाइंग स्टार्ट भी मिला है. 6 रनों से खाता खोलते हुए सुनील पाटिल. रन संख्या 28, 1 विकेट के नुकसान पर. अक्षय बालकिशन पाटील यांच्याकडून सुनील पाटीलसाठी षटकांच्या अटॅकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. इथे मात्र मॅच टाइम फटका सेफ लँडिंग होईल, झेल होण्यासारखी संभावना नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. वेगाने 2 धाव फलंदाज पूर्ण आणि पंचाचा नो बॉलचा इशारा. 2+1. और ये दूसरी बीमर गेंद है इस ओवर की, तो इसका मतलब ये है कि अब ये ओवर कंप्लीट नहीं कर सकते हैं गेंदबाज दीपेश. दूसरे गेंदबाज को बुलाया जाएगा ओवर को कंप्लीट करने के लिए. बहुत खराब गेंदबाजी. सुनील पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकांची हॅट्रिक सुनील पाटील पूर्ण करतोय, तर अक्षय बालकिशन पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. एक पारितोषिक नक्कीच त्यांच्यासाठी आलेलं आहे 1000 रुपयाचं. आणि नक्कीच आणि क्रिशांग स्वप्नील पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक 500 रुपयाचं त्यांना दिलं जाईल. क्या बात है. कुमार कृषांक स्वप्निल पाटिल, जिनकी ओर से मैन ऑफ द डे के लिए ट्रॉफीज दी गई है. फ्री हिट गेंद है, अपील, लेकिन अब वाइड का इशारा. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रखा था. शुभम आए हैं ओवर को कंप्लीट करने के लिए. अभी भी एक गेंद बची हुई है इस ओवर में और ये फ्री हिट वाली गेंद है. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 1 विकेट के नुकसान पर. फ्री हिट कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही संधी आहे फ्री हिटवर बिग हिट खेळण्याची सुनील पाटील कडे. बढ़िया शॉट मिड ऑफ के ऊपर से, कड़क ड्राइव, लॉफ्टेड शॉट खेला है. 4 रन. कडक आणि बेधडक आपण पाहतोय सुनील पाटीलच्या बॅटमधून. चौकार्यां संघाची धावसंख्या पोहोचते 36 वर 36. हो चुका है. रन संख्या 36, 1 विकेट के नुकसान पर. 18 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं और इसी रफ्तार से बनाते रहेंगे तो 4 ओवर में 72 तक भी पहुंच सकते हैं, जो कि एक बहुत ही बड़ा टोटल रहेगा. लेकिन गेंदबाज ज़रूर यहाँ पर वापसी करने का प्रयास करेंगे और कालेर के बल्लेबाजों के लिए स्वर्णिम अवसर है. सभी बल्लेबाजों के लिए लगातार 3 चौके और लगातार 3 छक्कों के लिए कुमार कृषांक स्वप्निल पाटिल, इनकी ओर से 500 रुपये का इनाम. नक्कीच आपण बघतोय कुमार कृषांग स्वप्नील पाटील यांचे सुपुत्र यांच्या माध्यमातून कालेर संघाच्या फलंदाज सोहळ संध्या चौकार किंवा षटकांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नेवर लेकर राजा गुलवी.
पहली गेंद फुल टॉस, तगड़ा प्रहार, बहुत ताकत है इस स्ट्रोक में। ओ फील्डर मौजूद बाउंड्री पर, एफर्ट अच्छा था वहां पर, ताकत जरूर थी लेकिन वो सटीक टाइमिंग नहीं थी स्ट्रोक में। अंपायर चेक करना चाहेंगे। कामेश ने प्रहार किया था, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, फील्डर तैनात थे वहां पर। ओ क्या एफर्ट है, क्या लाजवाब एफर्ट है। नक्कीच जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय या शुभम गुडवी या नक्कीच आपण बघतोय या बाउंड्री लाईनवर, आणि फक्त एकच धाव आपल्या संघासाठी या 5 धावांचं संरक्षण त्याने केलेलं आहे। हवा में ऊपर उछलते हुए उस गेंद को रोका है उन्होंने। इस तरह का कमिटमेंट आवश्यक होता है आप अपने गांव की टीम के लिए जब खेलते हो। किस्मत वाले हैं गेंदबाज राजा गुलवी कि इस फुल टॉस पर बल्लेबाज को 6 रन नहीं मिले। शुभम ने 5 रन बचा अपनी टीम के लिए। स्ट्राइक अब सुनील पाटिल के पास 12 पर बैटिंग करते हुए। एन वक्त पर अपना बल्ला नीचे लाते हुए हल्के हाथों से मोड़ दिया है गेंद को डीप स्क्वायर लेग की तरफ। फील्डर है वहां पर लेकिन हल्का सा फंबल। 2 रन कंप्लीट, तीसरे की कोशिश। ओहो मौका जरूर था यहाँ पर लेकिन उसको भुना नहीं पाए हैं और 3 रन आखिरकार कंप्लीट होते हुए। सेंसिबल बैटिंग, ये अच्छी गेंद थी, बिल्कुल लगभग जड़ में आ रही थी, स्टंप्स की तरफ थी। पहले ऐसे लगा कि शायद सुनील पाटिल एक बड़ा प्रहार करेंगे लेकिन अंतिम क्षणों में उन्होंने अपना स्ट्रोक चेंज किया था और उसके बाद बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट्स। नक्कीच, आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत। या 3 धावांनी संघाची धावसंख्या 40 वर पोहोचते फॉर नॉट। देखिए इससे पहले हम फील्डिंग की तारीफ कर रहे थे, शुभम ने जिस तरह से छक्का बचाया था, लेकिन इस दफा जहां पर 1 रन था वहां पर 3 रन खर्च किए गए। अक्रॉस द लाइन जमीनी रास्ते से गेंद जा रही है, वाइड ऑफ डीप मिड विकेट। फील्डर तेजी से आए हैं, अच्छा क्षेत्ररक्षण, फिर से मौका बना है रनआउट का और अब की बार कोई गलती नहीं। आणि यावेळी मात्र फलंदाज धावबाद होतोय। कामेश आउट हुए हैं, गिरने वाला ये दूसरा विकेट। 41 पर 2 बंद्रा मारुति काल्हेर। दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत। पहिला फलंदाज नंदन पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच कामेश पाटील देखील बाद झालेला आहे। तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, आपण बघतोय राजा गुळवे तिसऱ्या षटकात आलतोय। प्रणय पाटील आज प्रणय पाटील आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली आणि तोच फलंदाज मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय। या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रणय पाटीलच्या नावे आहे। जी हाँ, पहले मैच में उन्होंने 44 रनों की धुआंधार पारी खेली थी मात्र 13 गेंदों में और उस पारी में 5 छक्के लगाए थे। अच्छी गेंदबाजी, उतनी ही अच्छी बल्लेबाजी, हल्के हाथों से फ्लिक कर दिया है। इस बार चहलकदमी करते हुए सिंगल पूरा कर रहे हैं बल्लेबाज सुनील पाटिल। सुनील की रणनीति स्पष्ट है, कहीं ना कहीं मुझे लगता है कि वो आखिरी ओवर का वेट कर रहे हैं। राजा गुलवी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं लेकिन उनके विरुद्ध वो आक्रमण नहीं कर रहे हैं और हवा के विरुद्ध भी उनके शॉट्स जाते हैं जब वो ऑन साइड में यहाँ से खेलते हैं। तो वीआईपी एंड से गेंदबाजी हो रही है तो वो भी एक फैक्टर कहीं ना कहीं माइंड में रखते हुए बल्लेबाजी हो रही है और ये भी जानते हैं कि टीम की स्थिति अच्छी है। इस ओवर में यदि ज़्यादा रन्स भले ही ना आए लेकिन विकेट टिके रहते हैं तो आखिरी ओवर में शायद अच्छे रन्स बनाए जा सकते हैं। स्कोर इस समय 42। ड्राइव करने का प्रयास लेकिन पूरी तरह से चूक गए, पैरों में कोई ज़्यादा हलचल नहीं थी, फुटवर्क का अभाव। अच्छी गेंदबाजी करते हुए राजा। धावसंख्या 42 असते, आपण बघतोय फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय। आज वैसे तो कई टीमें थोड़ी निराश हुई है लेकिन सबसे ज़्यादा निराश वडगर की टीम, क्योंकि 35 रन चेज नहीं कर पाए। शफल कर चुके थे बैट्समैन और अंपायर का मानना है कि ये गेंद स्टंप्स के ऊपर से गई है। एक और डॉट बॉल और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ राजा गुलवी का। स्कोर 3 ओवर की समाप्ति पर 42 रन 2 विकेटों के नुकसान पर। आणि या षटकाचा विचार केला तर राजा गुलवेने या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर बघितलं तर 6 धावा खर्च केलेल्या आहेत। चांगले षटक राजा गुलवेच्या माध्यमातून हाताळलं गेलेलं आहे। 3 षटकाची समाप्ती, धावसंख्या 42। अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे। कालेर संघाच्या फलंदाजांना सोडणं सध्या कुठल्याही फलंदाज चौकार किंवा षटकांची हॅट्रिक पूर्ण करतोय तर कृषांग स्वप्नील पाटील यांच्याकडून
500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे ही ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन षटकांची समाप्ती, धावसंख्या 42 आणि शेवटचं षटक आता मात्र घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपल्याकडे नाही. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या ट्रॉफीज आम्हाला कैलासाचे अनुभाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री शरद चंद्रकांत पाटील विस्का एंटरप्राइजेस 70-70 ग्रुपच्या सर्वेसर्वांच्या माध्यमातून पोहोचवले. त्यांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे ही ट्रॉफी देखील स्वप्नील पाटील यांचे सुपुत्र कुमार क्रिशांग स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. स्वर्गीय दयानंद बाबू पाटील यांच्या स्मरणार्थ. राज गुलवे येतोय शेवटच्या षटकात आण्यासाठी. आखिरी ओवर की पहली गेंद, शॉट ऑफ लेंथ है, करने का प्रयास, स्टॉपेज, फील्डर गेंद के नीचे, ओ नहीं कैच कर पाए हैं. योगेश गुलवे यांनी प्रयत्न केला होता चांगला, मात्र झेल तो कॅरी करू शकला नाही. योगेश थे फील्डर, वहां पर पीछे पीछे जा रहे थे. निश्चित रूप से कैच इतना आसान तो नहीं था, लेकिन आप जब इतने बड़े टूर्नामेंट में खेलते हो और ख़ास तौर पर दिन का आखिरी मैच खेल रहे हो, क्वालिफाइंग ये राउंड है, तो ऐसे सिचुएशन में उम्मीद यही होती है कि कोई भी कैच क्यों ना हो, फील्डर्स लपकेंगे. लेकिन आज कैचेस काफ़ी ड्रॉप होते हुए हमने देखे हैं. 5 गेंदें अब पारी में शेष है. पहले 2 ओवर में 36 रन स्कोर बोर्ड पर थे, लेकिन पिछला ओवर काफ़ी किफ़ायती रहा राजा गुलवी का. सिर्फ 6 रन उन्होंने खर्च किए. राज ने इस ओवर की शुरुआत अच्छी की है. इस बार उठा के खेल दिया है प्रणय ने, गेंद आसमान में, एक और मौका, अच्छा कैच. विशाल गुलवी चेंडू खाली आणि नक्कीच विशाल फटका खेळण्याचा जो इरादा होता त्या इराद्यावर पाणी फेडताना आपण बघतोय निंबोली संघाचा विशाल गुलवी. प्रणय पाटील हा बाद होतून पॅवल्यामध्ये परतताना. और काफ़ी निराशाजनक बल्लेबाजी प्रणय पाटिल की. 3 गेंदों में एक भी रन नहीं बना पाए. देखिए पहले मैच में ज़रूर उन्होंने बहुत अच्छी बैटिंग की थी, लेकिन दूसरे मैच में भी वो जल्दी आउट हुए थे. सिर्फ 1 ही रन मेरे ख्याल से बनाया था, और इस मैच में 3 गेंदों पर खाता नहीं खोल पाए. न्यू बॅटर शरद पाटील आता मात्र मैदानामध्ये येतोय. शरद पाटिल एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर, अच्छा खासा अनुभव रखते हैं. कालेर के बल्लेबाज खासतौर पर सुनील पाटिल, शरद पाटिल और नंदन पाटिल, ये काफ़ी अनुभवी खिलाड़ी है. दिलीप पाटिल को हम कैसे भूल सकते हैं, जो कि सबसे अनुभवी खिलाड़ी है बंद्रा मारुति कालेर के. राज का राज अभी तक रहा है इस ओवर में. तेज गेंद, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है. शॉर्ट फाइन लेग पर हल्का सा मिसफील्ड, जिसके चलते 1 रन दौड़ने का मौका. 2 अतिरिक्त रन्स मिलेंगे वाइट के रूप में. स्कोर आगे बढ़ता हुआ काले टीम का 45 रन्स 3 विकेटों के नुकसान पर. और एक बार फिर से स्ट्राइक सुनील पाटिल के पास. सुनील पाटील आपण बघतोय स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. दुहेरी धाव, एकेरी धाव आणि तिहेरी धाव देखील पाहायला मिळालेले आहे. क्या 50 के अंदर रोक सकते हैं यहाँ से राज, ये देखने वाली बात है. 50 के अंदर रोकने में कामयाब हो जाते हैं तो काफ़ी संतुष्टि रहेगी उनके कैप्टन को. लंबा हिट लेना चाहते थे. इनसाइड एज गेंद जा रही है डी बैकवर्ड स्क्वायर लेग पर, और रनआउट का अवसर था. विकेट कीपर के हाथों में गेंद रही नहीं और स्टंप्स बिखेर नहीं पाए. बाल बच गए वहाँ पर सुनील पाटिल. सुनील जानते हैं कि उनके पास ज़्यादा स्ट्राइक रहेगा तो यहाँ पर ज़रूर फ़ायदा हो सकता है टीम को. हालांकि इस ओवर में उनको भी थोड़ा सा बांध कर रखा है. राज ने अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. धाव संख्या 47 आपण बघतोय. 47 शेवटचे षटक राज गुलवे हाताळतोय. मोठ्या फटक्याची नक्कीच पूर्तता करेल का सुनील पाटील? मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत आहे. अच्छी लाइन, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर रखा और छकाया बैट्समैन को. स्लॉग स्विप करने का इरादा था वहाँ पर सुनील का. अगदी फलंदाजाला फॉलो केलं जात आहे गोलंदाजाकडून. आपण बघतोय राज गुलवे चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. चतुराई भरी गेंदबाजी अभी तक इस ओवर में देखने को मिली है.
लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया है, मिड विकेट बाउंड्री के बाहर सुनील पाटिल के बल्ले से सिक्सर. आणि याच फटक्याचे नक्कीच तो नक्कीच शोधात होता आणि तो फटका आपण बघतोय सुनील पाटिलच्या बॅटमधून गेन गार्डन में और बल्लेबाज सुनील पाटिल का दिल गार्डन गार्डन. धक धक तारा वो आखिरकार सुनील पाटिल के बल्ले से ये उनका दूसरा सिक्सर है. आते ही पहली गेंद पर भी छक्का जड़ा था उन्होंने इस पारी में और एक अच्छी पारी अभी तक खेली है. टीम का स्कोर 53, अंतिम गेंद पारी में शेष. नानी पार्क है मेरे ख्याल से उस दिशा में जहां पर छक्का जड़ा था. एक और बड़ा हिट यहां पर लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर दूर थे और 4 रन चौके के साथ पारी का खात्मा करते हुए सुनील पाटिल. अच्छा फिनिशिंग टच दिया है कालेर टीम की पारी को. कुल रन संख्या 57, विशाल स्कोर है और 58 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए आई वज्रेश्वरी निंबोली के सामने. वैसे निंबोली टीम के पास भी बल्लेबाज एक से बढ़कर एक है और सबसे घातक, सबसे विस्फोटक राजा गुल भी माने जाते हैं. निखिल को हमने देखा है, वो भी अच्छे टच में नजर आए हैं. और भी बल्लेबाज है जिसमें शुभम का नाम लिया जा सकता है. तो ये रनचेज निश्चित रूप से काफ़ी इंटरेस्टिंग हो सकता है. लेकिन फिलहाल कालेर का खेमा कहीं ना कहीं खुश रहेगा क्योंकि आज कोई भी टीम अभी तक तो चेस करते हुए जीती नहीं है. 57 रन एक बड़ा टोटल है. नक्कीच आपण पाहतोय या अगोदरचे सर्व सामने हे नक्कीच बघितलं तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत आणि इथे आपण पाहतोय या सामन्यामध्ये या वेगळं काहीतरी घडताना पाहायला मिळेल का. कालेर संघाने या प्रथम फलंदाजी करताना 57 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक झळकवलेल्या आहेत आणि 58 धावांचं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलं निंबोली या संघासमोर. कालेर की पारी समाप्त हुई. वहाँ पर दुबई में ऑस्ट्रेलिया की भी पारी समाप्त हुई. ऑल आउट हो गई ऑस्ट्रेलिया की टीम 50वें ओवर में. 264 रन बनाए हैं टोटल. वहाँ पर भी अच्छा है, वो थोड़ा सा स्पिन फ्रेंडली विकेट है. ऑस्ट्रेलिया के पास भी काफ़ी स्पिनर्स है इस मैच के लिए, तो वहाँ पर भी मैच बहुत ही रोमांचक होगा ऐसी उम्मीद है. और उम्मीद करते हैं कि भारतीय टीम मैच जीतकर फाइनल में पहुँचे. धन्यवाद अजय गरत संयोजन कक्षामध्ये जॉईन होत आहेत. मनीष पाटील सर, वेलकम मनीष पाटील सर, आपल्या कॉम बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे. सायंकाळी सत्र अपन पातोय देखते आज की शाम किस टीम के रहे थे इनाम, लेकिन कालेर क्रिकेट की ये सुहानी शाम आप सभी के नाम. खरं तर घरचं मैदान आहे त्याच्यामुळे तो ॲडव्हान्टेज बंदरामारुती कालेरला टॉसच्या वेळीच मिळाला होता. या शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय आणि त्या निर्णयाला साजेसं ठरवताना नंदन पाटील, कामेश पाटील, सुनील पाटील प्रत्येकाने एक चांगला खेळ सादर केला. प्रणय पाटील या सामन्यासुद्धा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण सुरुवातीच्या 3 फलंदाजांनी चूक फलंदाजी करताना 57 बनवले आहेत आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आई वज्रेश्वरी निंबोली या संघाने मागच्या सामन्यात 36 धावा डिफेंड केलेल्या आहेत. त्याचमुळे पूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा अनुभव देखील तितकाच महत्त्वाचा राहिला आहे. त्याचमुळे अंतिम लढत अजूनही आपण फक्त तर्क लावू शकतो, पण आता निकाल पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने जातोय, निंबोली की कालेर. अगदी बरोबर, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने मनीष पाटील सर हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय घरच्या मैदानावर कालेर संघाला हार नसेल मंजूर, तर दुसऱ्या बाजूला निंबोली संघ देखील जिंकण्यासाठी असेल तयार. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप खरं तर निंबोली संघाकडे आहे, पण तितकाच चांगला बॉलिंग अटॅक सकाळपासून आपण पाहतोय बंदराय मारुती कालेर या संघाकडून. आणि त्याचमुळे पहिलं षटक हाताळण्यासाठी पाहूया नेमकं येतोय कोण. सुनील पाटीलांनी 29 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी नक्कीच केलेली आहे. नंदन पाटीलच्या बॅटमध्ये देखील 16 धावा पाहायला मिळाल्या आहेत.
तर उद्या आपण सकाळी ठीक 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर करणार आहोत आणि पहिला सामना यशवंत स्मृती राहनाळ वर्सेस केवणी स्पोर्ट्स केवणी आपण तयारीत राहायचं आहे. दुसरा सामना नाना स्पोर्ट्स टेमगर वर्सेस सरवली जो मोनिश यांचा संघ आहे. तिसरा सामना जय हनुमान पोगाव वर्सेस साईश खारबाव आणि चौथा सामना असेल गावदेवी पिसे वर्सेस वरादेवी ताडाळी. तर काही बदल असू शकतात, तुम्हाला कमिटी संपर्क करेलच, पण उद्या 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची, कारण मग उद्या 40+ सामनेसुद्धा मला असं वाटते खेळले जाणार आहेत. त्याचमुळे प्रत्येक संघाने वेळेवर येणं हे बंधनकारक होऊन बसते. तर 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला राजा गुळवी आणि नॉन स्ट्रायकर एंडला करण गुळवी आपण पाहणार आहोत. 58 धावांचा चेस करण्यासाठी सज्ज होतात आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत. पहिले षटक हाताळण्यासाठी शरद येत आहेत. पहिला बॉल शरदचा लेंथ बॉल होता, कव्हरला झेल गेला होता, कंप्लीट होऊ शकला असता पण थोडी अजून बॉडी स्ट्रेच करणं गरजेचं होऊन बसलं होतं. दरम्यान 2 धावा पहिल्या बॉलवर कंप्लीट करतात राजा आणि धावफलक सुरू होतोय आई वज्रेश्वरी निंबवलीचा. राजा गुळवी याने नक्कीच धावसंख्येचा श्रेगणेशा केलेला आहे. 2 धावने त्यांनी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन आहे. राजा गुळवी आणि करण गुळवी ही देखील चांगली जोडी आपण बघतो आई वज्रेश्वरी निंबोली संघाकडून. येणारे फलंदाजामध्ये निखिल भालेकर आणि शुभम गुळवे यांचं येणं देखील बाकी आहे. तडजोड करून चालणार नाही, हा सामना जिंकण्यासाठी स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि तोच खेळ राजाचा नेहमीच आपण पाहिलाय. बॅट अँड पॅड मधला बॉल, सरळ बॅटचा केला वापर आणि स्वप्नील पाटील यांनी ऑडियन्स कॅच टिपलेला आहे. पण हा षटकार येतोय राजाच्या बॅटमधून. क्या बात आहे, स्वप्नील पाटील साहेबांच्या माध्यमातून हा झेल तिथे पकडला जातोय. एक हात का कमालला स्वप्नील पाटील साहेबांनी दाखवून दिलेला आपला हात जगन्नाथ आहे. तर या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 8व्या आकड्यावर. राजा गुळवी काय कलात्मक फलंदाज आहे, त्याची प्रचिती तो नेहमीच देऊन जातो. जागा बनवली होती पण यावेळेस बॉडी लाईन अटॅक गोलंदाजाचा ऑन साईडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अचूक थ्रो बॉलिंग एंडला एक सिंगल मिळते, धावसंख्या पोहोचते 9 वर. 9 धाव आपण पाहतोय. 58 धावांचं लक्ष आहे. सायंकाळचं सत्र आहे. सायंकाळच्या सत्रामधील शेवटचा सामना काल्हेर विपक्ष निंबोली या 2 संघामध्ये सध्या रंगतोय. सरासरीचा विचार केला तर 14.50 सरासरी आहे. कारण हे फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर शरद. करणच्या नावामध्येच रन आहेत पण या सामन्यामध्ये रन नक्कीच त्यांच्या वतीने मिळू शकले नसते जर हा झेल कंप्लीट झाला असता. एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या बाहेर कॅप्टन पोहोचले होते झेल टिपण्यासाठी कामेश, पण त्यांनी कॅच टिपला नाहीये. 2 संधी निर्माण झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये पण दोन्ही संधी हातातून निसटलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 वर. कामेश यांनी प्रयत्न चांगला केला होता मात्र प्रयत्नांना अपयश येत आहे आणि थोडासा निराश गोलंदाज शरद पाटील पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धीम्या गतीचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, प्लेसमेंट चांगली होती. एक्स्ट्रा कव्हरला फलंदाजाची धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झालेला आहे. एका धावेची होती वाढ, धावसंख्या 11. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. हवेत आहे बॉल, लॉंग ऑन क्लिअर करेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय, बनतोय दर्शक, बॉल सीमारेषा पार, कडक बेधडक षटकार आणि राजाच्या बॅटमध्ये दुसरा षटकार पाहायला मिळतो. अजूनही 42 धावांची गरज आहे. 14च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे आई वज्रेश्वरी निंबवली या संघाला आणि 2 षटकार राजाच्या बॅटमधून पाहायला मिळाल्याने काय भन्नाट सुरुवात या दुसऱ्या डावाची राजा गुळवी करतोय. नक्कीच राजा गुळव्याने आपला इरादा पूर्णपणे स्पष्ट केला. मनीष पाटील सर आपण बघितलं तर आर या पार, कारण निंबोली संघासाठी देखील हा महत्त्वाचा सामना आहे जेवढा महत्त्वाचा सामना कालेर संघासाठी देखील आहे. सुभाष सर सकाळपासून जी मेहनत केलेली आहे ती जर मेहनत कामी लावायची असेल, बक्षीसपात्र फेरीत पोहोचायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे कॉम्प्रोमाइज न करता आपल्या प्रतिष्ठेला जपण्यासाठी आता आपला तो कंप्लीट खेळ देणं आवश्यक होऊन बसलेलं आहे. त्याचमुळे बंद्रा मारुती कालेर या संघाकडून नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. शरदच्या जागेवर
हिमराज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. हिमराज पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत करण. जागा बनवली, पंच केलंय, स्वीपर कव्हर मोकळा आहे, लॉंग चेस फॉर लॉंग ऑफ, बॉल अडवला जातोय पण दरम्यान 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची मदत स्कोर शीटला मिळते. धावसंख्या 18. नक्कीच देवानंद थले साहेबांचा जो बॅनर आहे, नक्कीच त्या बॅनर समोर हा चेंडू अडवला गेलेला आहे. चांगली क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 18 धावा. 58 धावांचं लक्ष आहे. निंबोली संघ 58 लक्षाचा पाठला करतोय. अजूनही 40 धावांचा पाठला करायचा आहे. विकेटच्या शोधामध्ये बंद्र्या मारुती कालेर हा संघ झटपट करतोय. पहिल्या षटकात 2 संधी निर्माण झाल्या होत्या पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने थोडंसं मदत दिली नाही गोलंदाज शरद पाटीलला. शरदने 2 षटकार खर्च केले, 2 विकेट्स ते मिळू शकले असते. पण आता पाहूया हिमराज म्हात्रे सुरुवात या षटकाची डबल ने करते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. पुढे आले, बॉलला लॉंग ऑफला खेळलाय, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. आता हेमराजच्या खात्यात जाते विकेट. परतावा लागेल फलंदाज करणला. पहिला धक्का बसतोय. बेमिसाल झेल आपण पाहतोय या आणि पहिला विकेट करणच्या रूपाने या करण यांनी या बालपरी या 3 रन बनवलेले आहेत. आणि न्यू बॅटर आता मात्र आकाश गुडवे मैदानामध्ये दाखल झालेले आहे. मोठा धक्का आहे हा. खरं तर आता कामगिरीचा आढावा घेतला जाईल हिमराजच्या. कारण जेव्हा गरज होती तेव्हा त्याने विकेट मिळवून दिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा ते विजयाचं स्वप्न पाहू लागलेलं आहे बंद्र्या मारुती कालेर हा संघ. पण विसरून चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये अजूनही राजा गुळवी नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर आकाश पोहोचत आहेत. 2 चेंडूंचा खेळ या षटकातला संपला आणि धावसंख्या आहे 18. एक गडी बाद. ऑन साईडला स्लॉकेट खेळायची होती. बॅटची इनसाइड एज बॉल पोहोचतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं कलेक्शन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. राजा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 19. एक गडी बाद. राजा गुळवे आपण बघतोय या 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वैयक्तिक 16 धावसंख्या फलंदाजी करत आहे आणि पूर्णपणे आता लक्ष नक्कीच सेंटर फॉर अट्रॅक्शन राजा गुळवे असणार या सामन्याचा. राजा गुळवे जोपर्यंत मनीष पाटील सर खेळपटू आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत देखील असणार निंबोली या संघाच्या. पण पाहूया हिमराजने सुद्धा 30 धावे तरी पेश केले की माझ्या संघासाठी मला देखील चांगला खेळ द्यायचा आणि तो या षटकात त्यांनी आतापर्यंत दिलाय सुद्धा. 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करताना 1 विकेट हिमराजने मिळवलेली आहे. त्याचमुळे कॉन्टेस्ट चांगला होईल. या 2 खेळाडूंच्या दरम्यान जी आवश्यकता आहे संघाला जिंकवण्याची ती जोपासताना दोन्ही खेळाडू खेळत आहेत. स्ट्रोकसाठी जागा ॲडजस्ट केली पण त्यानंतर चांगलाच चेंडू हिमराजने स्टंप टू स्टंप हाताळला आणि त्याचमुळे पर्याय नव्हता फलंदाज राजाकडे. 1 सिंगल त्याने कंप्लीट केली. स्ट्राईकवर आकाशाला. धावसंख्या 20. 20 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शुभमला थांबवलेलं आहे. आकाशला 3ऱ्या क्रमांकावर आणलेलं आहे. प्रत्येक संघाचा गेम प्लॅन हा वेगवेगळा असतो. प्रतिस्पर्धी संघ जसा वेगळा तसे गेम प्लॅन्स वेगळे. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. वाईट बॉलची 1 एक्स्ट्रा रन मिळेल. एका धावेची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 21 वर. 21 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 37 धावांची आणि बॉल शिल्लक असतील आय गेस 14 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना रफ अँड टफ होतोय. थोडीच तोड प्रत्युत्तर दिलं जातंय. हिमराज हो यावेळेस ऑन साईडला बॅट्सविंग चांगली आहे. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक डी स्क्वेअर लेगचा बॉलवर पोहोचतो. 1 सिंगल कंप्लीट. थ्रो अप टू डेट. बॅकअप चांगला आहे. 1 धाव मिळते. राजा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 22 धावा. डबल टू आपण बघतोय. 58 धावांचं लक्ष आहे. आणि वजश्री निंबोली विपक्ष बंद्रावती कालेर या 2 संघामधील पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना सध्या बंद्रावती कालेर या मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये अजूनही आवश्यकता 36ची. परिस्थिती मनासारखी नसते. ती मनासारखी बनवावी लागते आणि त्यासाठी नेहमी सज्ज असतो राजा गुळवी. बॉलला पाठवलंय. काऊ सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार खेचतोय. षटकार 6 धावा. बोम बोम हिमराज म्हात्रेच्या विरुद्ध बोम बोम षटकार आपण बघतोय या राजा गुळवेच्या बॅटमधून आणि षटकाराने संघाची धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या पोहोचते 28. आता मात्र समीकरण बदलत आहे. या शेवटच्या 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून
30 धावांची आवश्यकता, म्हणजे सरासरीचा विचार केला मनीष पाटील सर तर 15च्या सरासरीने आहे. प्रति षटकामागे धावा झलकू लागतील निंबोली संघाला आज की शाम आपले नाम करने के लिए. हे सुद्धा विसरून चालणार नाही की 14च्या गतीने त्यांनी धावांचा पाठलाग आतापर्यंत केलेला आहे. त्याचमुळे 15च्या गतीने पकडायचं आहे तर जी स्टेप त्यांनी घेतली आतापर्यंत एक स्टेप थोडी पुढे घ्यायची आहे. आणि पाहूया आता गोलंदाजी करण्यासाठी बंद्रा मारुती काल्हेर या संघाकडून कुणाला निवडलं जाते, कारण आता रफ अँड टफ कॉन्टेस्ट आहे आणि मला असं वाटतं की कामेश बॉलिंग ट्रॅकवर येतोय. कॅप्टन स्वतः ती जबाबदारी घेतोय, कारण कॅप्टनचा रोल खूप महत्त्वाचा असतो. जर लीडर चांगला असला तर मग तुम्ही निडरतेने खेळ खेळू शकता आणि त्याचमुळे आता कामेश तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30ची गरज. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. पॅल्टिमेट षटक कामेश पाटील हातांसाठी आलेलं आहे आणि हे षटक खूपच निर्णायक षटक असणार आहे मनीष पाटील सर, कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी आता मात्र स्पष्ट होणार आहे. सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल याचं उत्तर या षटकामध्ये मिळेल. झुकती आहे दुनिया झुकाने वाला चाहिए असं कुठे तुम्ही ऐकलं असेल. आणि पाहूया आता या ठिकाणी दोन्ही संघ आपण तेच करण्यासाठी आलोय, ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलोय आणि त्याचमुळे आता झुकून नाही तर झोकून खेळावा लागेल आणि तोच खेळ देण्यासाठी आता दोन्ही संघ तत्परतेने खेळत आहेत. एका बाजूला आकाश ती 7 राजाला देतोय, 2 सिंगल त्याच्या वतीने मिळत आणि राजा अटॅकिंग बॅटिंग खेळतोय. कामेश पाटील आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर सामना केला. फलंदाज आकाश गुडवे अतिशय निर्णायक षटक हाताळण्यासाठी कामेश पाटील आलेला आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिला, आकाशामध्ये खेळलेला आहे. आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधून आकाशी फाटका चेंडूला सीमा पार पाठवलेला आहे 6 धावांसाठी. नाही आता मात्र असाच दबाव तंत्राचा वापर करावा लागेल आणि तेच करताना पहिल्याच बॉलवर षटकार त्यांनी खेचला आणि आता बरोबरी साधलेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 34 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24ची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 24 धावा. कामेश पाटीलचं स्वागत आकाश गुडवे यांनी षटकाराने केलेलं आहे. या अगोदर षटकार राजा गुडवीच्या बॅटमधून पाहिलं होतं आणि आता मात्र आक्रमण करताना आकाश गुडवे देखील पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने आता मात्र आक्रमण निंबोली संघाकडून सुरू झालेलं आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 34 धावा 34. पुढील चेंडू कामेश पाटील स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आपण पाहतो चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही फलंदाज आकाश गुडवे याला. चांगला कमबॅक गोलंदाज कामेश पाटील याचा. शार्प लेग कटर यावेळेस गोलंदाज कामेशच्या वतीने हाताळला गेला. बॉल फ्लाईट होती, बॉल टॉसअप होतोय, अपस्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. डॉट बॉल जो आवश्यक होता कामेश हाताळतोय. कामेश पाटील राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र देखील चेंडूला फेरकावून दिला सीमा पार. आणखीन एक षटकार आकाश गुडवे याने चेंडूला आकाशामध्ये पाठवलेला आहे. पण आता हे विसरून चालणार आहे बंद्रा मारुती काल्हेर या संघाला. आतापर्यंत एक हाती दोन्ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत, पण त्या सामन्यांचं मोल राहणार नाही जर हा सामना ते हरले तर. त्याचमुळे आता ते मोल टिकवायचं असेल तर मग तो खेळ देणं गरजेचं होऊन बसलं. कॅप्टन चुकतोय, त्याचमुळे एक्सपिरियन्स प्लेयर्स जे आहेत नंदन पाटील असतील, सुनील पाटील असतील, ते समजूत काढण्यासाठी पोहोचत आहेत. पण पाहूया कामेश पाटील पूर्वार्ध या षटकाचा त्यांच्या नावावर नाही आहे, पण उत्तरार्ध बंद्रा मारुती काल्हेर संघासाठी कामेश पाटील आपल्या नावावर करतील का पाहूया. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 धावांची. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 18 धावा. हे समीकरण आता मात्र धावप्रेवर पाहायला मिळत आहे. या 2 षटकांमध्ये या वापसी केलेल्या निंबोली संघाने सामन्यामध्ये. इथे मात्र दिशा चेंडू पूर्णपणे दडपणाखाली गोलंदाज कामेश पाटील पाहायला मिळतोय आणि वाईट चेंडू कधी कधी संघाची अवस्था देखील वाईट करतात. प्रतिस्पर्धी संघाला घाव दिला तर मग तुमचा भाव वाढेल आणि तेच आता कामेशला करायचं आहे. कारण एका बाजूला दोन्ही फलंदाजांनी चांगली पार्टनरशिप बिल्डअप केलेली आहे. दुसऱ्या विकेटसाठी दोघंही षटकार खेचून आपली धावसंख्या वाढवत आहेत, संघाचा धावफलक पुढे नेत आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 17ची गरज. बॉल शिल्लक 9. पुढील चेंडू
इथे मात्र सरळ फटका पण पडतोय स्ट्रेट ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूप 1 रूपांतर 2 मध्ये या करताना दोन्ही फलंदाज दडपण नाही की आता कालेर संघावर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय स्पष्टपणे. आयसाईट परफेक्ट झाले फलंदाज आकाशी आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलला ओळखताना त्याची ड्रायव्हिंग स्किल सातत्याने पाहायला मिळते. ग्राउंड स्ट्रोक एरियल स्ट्रोक कधी खेळायचे कसे खेळायचे त्याचं भान त्याला आहे आणि त्याचमुळे आता हा ग्राउंड स्ट्रोक आपण पाहिला ज्यावर 2 धावा मिळाल्या तर निंबवली संघाला धावसंख्या 43 जिंकण्यासाठी अजून 15ची गरज. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडूने 15 धावांची आवश्यकता आहे. इथे या विकेट हा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतील. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतंय. फक्त 1च धावे समाधान मानतात दोन्ही फलंदाजांनी. सिंगल संघाची धावसंख्या निंबोली संघाची पोहोचते ते या 44 वर. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. बघता बघता हा सामना शेवटच्या षटकावर पोहोचलेला आहे आणि आजची संध्याकाळ जसा आपण उल्लेख केला होता सामना सुरू होण्याच्या अगोदर की आजची संध्याकाळ कोणाच्या नावावर जाईल त्यासाठी तुम्हाला 1 तास वाट पाहावी लागली. पण मात्र प्रेक्षकांच्या मनाचं समाधान झालेलं आहे. प्रेक्षक आनंदी आहेत कारण हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचतोय. 7 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आई वज्रेश्वरी निंबवली 7-14चं समीकरण. इथे मात्र हेलिकॉप्टर आणि लँड होईल सीमा पार. राजाचं राज पण आज पण काल पण आणि उद्या पण राजा गुळव्याच्या बॅटमधून षटकार. चालते गीत चालते रे वाल्या. चेस झाला नाहीये. आर वी गोइंग टू सी फर्स्ट चेस ऑफ द डे. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलाय कुठे. अजूनही आता सर्वोत्तम षटक हाताळण्यासाठी बंद्रे मारुती काल्हेर संघाकडून कोण येतो पाहूया. कारण परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही. परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि ते देण्यासाठी क्वालिटी बॉलर दिलीप पाटील शेवटच्या षटकासाठी होते. 6 चेंडू 8ची गरज. सामन्याचा निकाल लागला नाहीये. उत्सवाच्या अगोदर आनंद साजरा करण्याची गरज नसते. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही घडू शकते. होत्याचं नव्हतं व्हायला नव्हत्याचं होतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. त्याचमुळे शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. आई वज्रेश्वरी निंबवलीला 6 चेंडू आणि 8 धावा. हे षटक अतिशय निर्णायक असणार आहे कारण हे निर्णायक षटक हाताळण्याची जबाबदारी एक्सपिरियन्स कंपनीर कालेर संघामध्ये सर्वात अनुभवी गोलंदाज ज्या गोलंदाजाने या अशा या सिच्युएशन मधील सामने देखील कालेर संघाला जिंकून दिला तो दिलीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतो दिलीप पाटील. स्ट्रायकर फलंदाज आहेत आकाश. पहिला चेंडू येतोय का. डॉट विकेट किपर चुकले पण आता बॉलर्स एंडला सुद्धा संधी होती. 1-1 धाव वाचवायची आहे. बंद्र्या मारुती काल्हेर 1-1 धाव आता सोन्याच्या किमतीसारखे आहे आणि आपण ती वाया घालवू नका. पहिल्याच बॉलवर विकेट मिळू शकला असता. डॉट बॉल होता. नंदन चुकले. 1 धाव मिळाले ती म्हणजे निंबवलीला आणि स्ट्रायकर एंडला राजा आलाय. या चुका नक्कीच टाळाव्या लागतील कारण आपण पाहतो ह्या छोट्या छोट्या चुका पराभवाचं कारण ठरू शकतात. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही. संघर्ष करणाऱ्याला महत्व. पाहूया संघर्ष कुणाचा पाहायला मिळते. 5 चेंडू 7. हवेत आहे बॉल. लॉंग ऑन क्लिअर होईल आणि सामना खिशात घालणारा षटकार राजा गुळवीच्या बॅटमधून. दबदबा आज सुद्धा कायम. राजाचा सिक्सर येतोय. लॉंग ऑन क्लिअर. संघाला हा सामना जिंकण्यासाठी या षटकाराने या सामन्यातील पूर्णपणे हवा काढून टाकलेला आहे. सामना लेवल झालेला आहे. 2 चेंडूंमध्येच तो ट्विस्ट संपलेला आहे पण अजूनही 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जसं आपण सांगितलं होतं कंपल्सरी चेस हा फॉर्मॅट आहे या स्पर्धेचा. दिलीप तयार हो. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय आणि बॉल जाईल लॉंग ऑन क्लिअर करताना. विजयोत्सव साजरा करतोय षटकार खेचून राजा गुळवी आणि बक्षीस पात्र फलित दाखल होतोय आई वज्रेश्वरी निंबवली. कांग्रेचुलेशंस. तो आज की शाम राजा गुळवी और आई वज्रेश्वरी निंबवली के नाम. अभिनंदन आई वज्रेश्वरी निंबवली ने हार्ड लक
भद्रावती काल्हेर